संस्थेचा गैरफायदा घेण्याचा आणि आपलं इच्छित उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोटे साहेब करतायत. आणि ही वस्तुस्थिती कशी सत्य आणि बरोबर आहे हे या पत्रकारापासून जनतेच्या न्यायालयात मी आपल्यासमोर येतोय. हे का करतायत, असं करण्याची त्यांची गरज का भासली, या सगळ्या प्रश्नाच्या उत्तराला मी आपल्यासमोर सामोरं जायला तयार आहे. तेव्हा पहिला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी शाळेच्या शिक्षण संपून हे स्थापन होऊन 65 वर्षे झाली आणि 65 वर्षे झाले. मी आता 7वा अध्यक्ष आहे. अध्यक्ष येत असतो आणि जात असतो. संस्थेच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने होत असतात. तेव्हा मी उद्या निवडणुकीत पराभूत झालो तर मी त्या संस्थेचा अध्यक्ष राहू शकत नाही. मग समजा माझ्यात काय दोष असतील किंवा माझ्यावर काय आरोप असतील, माझ्यावर काय गुन्हे असतील किंवा माझ्याबद्दल काय तक्रारी असतील त्यांच्या, किंवा मला संपवायचं असेल त्यांना, तर ते मला संपवू शकतात. पण मला समाजाला नाही. समाजाची संस्था नाही, संस्था समाजाची आहे, मनोहर सपाटीची नाही. मनोहर सपाटी आज आहे ना उद्या नाही. जखम हलगटाला आणि इंजेक्शन पकडायला का देता? तुम्ही करा ना, माझ्यावर काय कारवाई करता येईल ते करा. मी कुठं दोषी असेल, मी कुठे सापडला असेल तुम्हाला, तर निश्चित मला सर तुम्ही कारवाई करा. लोकशाही आहे, तुम्हाला तो अधिकार आहे. योगेश पवार आहेत अधिकार आहे, देवेंद्र कोटे साहेबांना अधिकार आहे, आणखीन कोणी असतील त्यांच्या बरोबर पाठवलं त्या सगळ्यांना अधिकार आहे. जर मी जनहिताच्या विरोधात कुठे वागलो असेल आणि जनहिताच्या विरोधात काही कृत्य केलं असेल तर मला चौकशी करा, मला काय फासावर द्या, काही अडचण नाही. पण समाजाची संस्था तुम्ही कशासाठी संपवता? जे लोकशाही पद्धतीने तिथं निवडणूक होतात, गुप्त पद्धतीनं मतदान निवडणुका होत आहे. आणि त्या संस्थेला तुम्ही टार्गेट का केलं? तिथे प्रशासक नेमण्याची तुमची भूमिका कशासाठी? तर तुमच्या पोटात लपलेला जो रोग आहे, संभाजीराव शिंदे प्रशाला तिला गरगर लागली आहे आणि ती जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही माझी संस्था संपवताय. मुळात संभाजीराव शिंदे प्रशाला शासनाचा 3 किलोमीटरचा नियम तोडून एका शाळेच्या जवळ दुसरी शाळा 3 किलोमीटरच्या आत काढता येत नाही, तर ती बेकायदेशीररित्या तुम्ही इथं ट्रान्सफर केली, बेकायदेशीर दुसरीकडली शाळा इथं आणली आणि ती शाळा तुम्ही इथं चालवता. आता त्या शाळेला गरगर लागल्या विद्यार्थ्याची स्पर्धा आहे, शैक्षणिक स्पर्धा आहे. आणि मग या स्पर्धेला सामोरं जात असताना तुम्ही कमी पडता आहात आणि तुम्हाला कमी पडत असतात म्हणून माझी शिवाजी बंद पडतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शाळा बंद पडतात. गेली 65 वर्षे मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे. आमचं समाजाचं अस्तित्व आहे, भूषण आहे सोलापूर. अशा शाळेला तुम्ही संपवण्याचा जो घाट घातल्याने प्रशासनावर आणि कोणाला नेमताय? अशासकीय मंडळ नेमताय. कोण आहेत? नावं सांगितलं तर आश्चर्य वाटेल आपल्याला. समाजाचे समाजसेवक तरी नेमा, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत. आपण कुणाला नेमताय? पूर्ण लोकांना नेमताय. म्हणजे कशासाठी ही शाळा संपवत आहे? माझी विनंती आहे आपल्याला आणि आमदार कोटे साहेबांना विनंती आहे, जर या संस्थेत काही भ्रष्टाचार असेल, या संस्थेचं काय बेकायदेशीर काम असेल, या संस्थेनं काय शासनाचा निधी लुटला असेल तर चौकशी करा. विना चौकशी प्रशासक नेमायचं कायदा कायद्याचं अस्तित्व आहे का नाही? विना चौकशी मला नोटीस द्या, संस्थेला नोटीस द्या, किंवा तुम्ही हे बंद बेकायदेशीर केलं, ते बेकायदेशीर केलं, असं काही नोटीस द्या. डायरेक्ट तुम्ही संस्थेत प्रशासक नेमण्याची कारवाई करतायत आणि मुख्यमंत्र्यांना गैरसमज करून देत आहेत. मग माझी अशी विनंती आहे त्यांना की आपण दिलेलं पत्र ताबडतोब परत घ्या. एकतर्फी अशा पद्धतीची कारवाई करू नका. जर तुमची काय तक्रार असेल, संस्थेनं काय बेकायदेशीर केलं असेल, संस्थेचं काय सरकारचं नुकसान केलं असेल तर तुम्ही निश्चितपणे त्याची चौकशी लावा, चौकशी घ्या. काय आमच्याकडे घोटाळा असेल काय असेल तर तुम्ही, पण प्रशासक नेमणं, चॅरिटी कमिशनर त्यासाठी अथॉरिटी आहे.
चॅरिटी कमिशनरकडे ऑडिट रिपोर्ट जातो, चॅरिटी कमिशनरकडे चेंज रिपोर्ट जातो, चॅरिटी कमिशनर जे हजर आहेत, जे त्यांच्याकडे तक्रार करतात ते सगळे चॅरिटी कमिशनरकडे हजर आहेत. चॅरिटी कमिशनर न्यायालय आहे, त्यांनी निर्णय घेतला न्यायालयानं उद्या सपाटीनं बाद करा, बाद होतील सपाटे. चॅरिटी कमिशनरकडे जा ना. सत्तेचा गैरउपयोग करू नका, तुमच्या आमदारकीचा दुरुपयोग करू नका, अशी माझी त्यांना विनंती आहे. या कोटे साहेब थांबले नाही तर आम्ही जनआंदोलन उभा करू, लाक्षणिक उपोषण करू लोकशाही मार्गाने. कारण आम्ही जरांगे साहेबांना भेटलो, संघर्ष होता, मग जरांगे साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितलं लोकशाही मार्गाने त्यांच्या समोर तुम्ही आपला आवाज उठवा, न्याय मागा. आणि म्हणून आम्ही देवेंद्र कोटे साहेबांकडे याचा न्याय मागतोय की लोकशाही मार्गाने आम्ही पोलिसांची परवानगी घेऊन त्यांच्या दारासमोर, त्यांच्या ऑफिससमोर रोजचं लाक्षणिक उपोषण, अमरण उपोषण अशा प्रकारची योजना आमची तयार आहे. आम्ही या पद्धतीनं आंदोलन करून कोटे साहेबांना थांबावे अशा हात जोडून विनंती करतो. माझी शिक्षा समाजाला देऊ नका, मला शिक्षा द्यायला तुम्ही समर्थ आहात तेव्हाही द्या, आणि तुमची शिक्षा घ्यायला मी समर्थ आहे, तेव्हा अशा पद्धतीचा गैरफायदा करू नये याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. कायदा हातात घेऊन अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आंदोलन चालू असताना, मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे, उद्या संघर्ष युद्धात जरांगे साहेब मुंबईला निघत आहेत 27 आणि मुंबईला लाखोच्या संख्येनं लोक चालले. अशा वेळी तुम्ही अशा परिस्थितीत परत तुम्ही मराठीची एक संस्था नेस्तनाबूत करताय, मराठीची संस्था संपवत आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा चुकीच्या लोकांचं ऐकून काही कारवाई करण्याची भूमिका घेऊ नये अशी विनंती करतो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.